आज मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे आल्यावर मनाला प्रत्येक ताण आपोआप नाहीसा होतो. श्री सिद्धिविनायक टेम्पल सिद्धटेक या ठिकाणी आज वातावरण इतकं सुंदर आहे की वाटलं प्रवास तुमच्यासोबत शेअर करावा. तुम्ही बघू. नमस्कार मित्रांनो, माय मराठी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मी आज चाललेलो आहे श्री सिद्धिविनायक टेम्पल सिद्धटेक या ठिकाणी. तुमच्यासारख्या खऱ्या भक्तांमुळेच आज मी पुन्हा सिद्धटेकला चाललेलो आहे. खरं सांगू का, जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहिता ना, ते वाचून मनाला खूप ऊर्जा मिळते, मन खूप शांत होते. आज या शांत रस्त्यावरून मंदिराकडे चाललो आहे आणि वाटलं हा सुंदर प्रवास तुमच्यासोबत शेअर करावा. तर दौंड जंक्शनवरून श्री सिद्धिविनायक टेम्पल सिद्धटेक हे साधारण 16-17 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे जंक्शन जवळ असल्यामुळे इथून सतत रेल्वे गाड्या जात असतात. तर तुम्ही पहा, नारळाची सुंदर झाडी, दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, असं वातावरण बघितलं की मन खूप शांत होतं आणि मनाला खूप प्रसन्न असं वाटतं. तर तुम्ही बघू शकता, रोडच्या दोन्ही बाजूला नारळाची हिरवीगार झाडी आहेत. दोन्हीही बाजूंला हिरवीगार शेती. भीमा नदी जवळ असल्यामुळे ह्या ठिकाणी ऊसाचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत भीमा नदीच्या पुलावरती आणि तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी खूप पाणी आहे. तर मित्रांनो, ही आहे भीमा नदी आणि या नदीमुळे दोन जिल्ह्यांचं विभाजन झालेलं आहे. एक म्हणजे अहिल्यानगर आणि दुसरं म्हणजे पुणे. तर मित्रांनो, आपण आत्ता आलेलो आहोत श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक या ठिकाणी. आपल्या सिद्धिविनायक बाप्पाच्या पवित्र कमानीजवळ हा क्षण खूप खास असतो. मंदिराची कमान दिसली की मन खूप प्रसन्न होतं, मनाला खूप शांतता मिळते. इतका सुंदर आणि शांत परिसर आहे की शब्दच सुचत नाही. उंदीर मामा की जय. जसं जसं या कमानीतून आत जातोय ना, तसं सगळं विचार, सगळ्या चिंता बाहेरच राहतात. आता फक्त एकच भावना आहे, बाप्पांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची. तुमच्यापैकी इथे कोण आला आहे का? आले असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाप्पाच्या दर्शनासाठी मी आता आतमध्ये चाललेलो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो, साधारण सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी मंदिराचं आतलं गाभाऱ्यातील काहीतरी थोडंफार काम चालू आहे. त्याच्यामुळे मंदिराचा जो मेन गाभारा आहे तो काही दिवस थोडा बंद करण्यात आलेला आहे आणि दर्शन लाईन मंदिराच्या पाठीमागून चालू आहे. गणपती बाप्पाच्या मेन गाभाऱ्यामध्ये आपण आता जात आहोत. तर मित्रांनो, दर्शन घेऊन मी आत्ताच बाहेर आलो. आतमध्ये फोटो आणि शूटिंग काढण्यास मनाई असल्यामुळे मी तुम्हाला आतमधली व्हिडिओ शूट दाखवू शकत नाही आहे. तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पहा, किती खूप सुंदर वाटत आहे.
तर मित्रांनो, मी तुम्हाला आता भीमा नदीचा पूर्ण व्हिडिओ शूट दाखवत आहे. खूप शांत वातावरण आणि खूप प्रसन्न वाटतं या ठिकाणी. खूप शांत वातावरण आहे. मस्त वाटतंय रे, निवांत एकदम. हो म्हणलं ये इकडं. तर मित्रांनो, दर्शन घेऊन मी आता रिटर्न चाललेलो आहे घरी. गाडीमध्ये थोडं पेट्रोल टाकतोय. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.